तर आज आपण बघत आहोत कोलंबीची आमटी. याला कोलंबीचे सार, कोलंबीचा रस्सा किंवा कोलंबीचे कालवण असेही म्हटले जाते. चला तर मग बघूया ही चिकन सारखी लागणारी कोलंबीची आमटी कशी बनवायची. त्यासाठी सर्वात आधी बाजारातून अशी ताजी ताजी कोलंबी घेऊन स्वच्छ धुवून साफ करून त्यांना हळद व मीठ लावून मॅरिनेट करून ठेवा. यामुळे कोलंबी आमटीत गेल्यावर अगदी छान शिजते. यातील काही कोलंबी मी आमटीसाठी ठेवली आणि काही कोलंबी फ्राय करण्यासाठी ठेवली होती. कटोपात तेल गरम करा आणि त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या घाला. सोबतच एक तमालपत्र सुद्धा टाका आणि छान परतून घ्या. आता त्यात घाला बारीक चिरलेला कांदा. कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परता आणि त्यात घाला मसाले. हे मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत. मसाले चांगले परतून घ्या आणि त्यात घाला बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो हलकासा परतून घ्या आणि त्यात घाला लांब उभा चिरलेला बटाटा. बटाटा सुद्धा मसाल्यामध्ये परतत राहा आणि त्यात थोडेसे गरम पाणी टाका, म्हणजेच मसाला जळणार नाही. आता यात मॅरिनेट करून ठेवलेली कोलंबी टाका आणि मसाल्यामध्ये छानपैकी परतत राहा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझा YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आता ही कोलंबी छान परतून झालेली आहेत. आता यात घाला गरम पाणी आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे वाफ काढा. आता झाकण काढा आणि यातील बटाटा चेक करा. जर बटाटा शिजला म्हणजेच हे समजून जा की कोलंबी पण शिजलेली आहे. आता यात घाला कांदा खोबऱ्याचे वाटण आणि या वाटणाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. सोबतच मिक्सरच्या भांड्यात जे वाटण उरले आहे त्यात थोडे पाणी टाकून तेही आमटीतच होता. वाटण छान ढवळून घ्या आणि त्यात घाला 3 ते 4 कोकम म्हणजेच आमसोले. याने काय होतं की आमटीला एक छान आंबट तिखट अशी चव येते. आता वरून टाका थोडासा गरम मसाला. सगळं छान ढवळून घ्या आणि आमटीला एक उकळी आली की त्यात घाला बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आपली झणझणीत मसालेदार अशी कोलंबीची आमटी तयार आहे. गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत मस्तपैकी ताव मारा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.